Hello student, in this lecture we start second type of the microscope, that is the compound light microscope. Last lecture we also see simple microscope, and in this lecture we also start the compound light microscope. Now first of all we see the introduction of the compound microscope. The term compound is referred to the microscope having more than one lens. आता आपण बघितलं सिंपल मायक्रोस्कोप होता, त्याच्यामध्ये किती लेन्स होता, एक लेन्स होती. पण कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये काय असतं, मोर दॅन वन लेन्स, म्हणजे एकापेक्षा जास्त लेन्स त्याच्यामध्ये असतात, म्हणून त्याला काय म्हणतात कंपाऊंड. आणि द टर्म लाईट रेफर्स टू द मेथड बाय विच लाईट ट्रान्समिटेड द इमेज टू इन युअर आईज. आता त्याला लाईट म्हणजे कंपाऊंड लाईट असं का बरं म्हणतात, तर तो जो लाईट आहे तो काय करतो, ती इमेज ट्रान्समिट करतो कुठं, आपल्या आईजमध्ये. जेव्हा आपण त्या ऑब्जेक्ट आयपीसमधून ती ऑब्झर्व करतो तेव्हा ती जे लाईट असते त्याच्या थ्रू ती इमेज काय होते, ट्रान्समिट होते, म्हणून त्याला काय म्हणतात कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप. आणि मायक्रोस्कोपचं आपण बघितलं तर मायक्रो इज द कॉम्बिनेशन. आता हा मायक्रोस्कोप हा वर्ड आपण कशापासून, ग्रीक वर्डपासून तयार झालेला आहे. मायक्रो मीन्स काय, स्मॉल, अँड स्कोप मीन्स व्ह्यू, म्हणून त्याला काय म्हणतात कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप असं म्हणतात. Now we see the part of the compound microscope, and that's part function one by one. This is the compound microscope. आता इथे बघा, याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे आय पीस आहे, बॉडी ट्यूब, नोज पीस, ऑब्जेक्टिव्ह लेन्स, आर, स्टेज, ॲडजस्टमेंट नॉब, बेस, स्टेज क्लिप, त्याच्यानंतर डायफ्रॅम, इल्युमिनेटर, स्टेज. हे जे प्रत्येक पार्टचे आपल्याला काय बघायचे, फंक्शन बघायचे वन बाय वन. फर्स्ट आहे आय पीस अँड बॉडी ट्यूब. आता बघा आय पीस इज द लेन्स. हे बघा इथं आपल्याला आय पीसचं स्ट्रक्चर दिसतं, हे आय पीसचं स्ट्रक्चर. आय पीस इज द लेन्स थ्रू विच द व्ह्यूअर लुक टू द सीन द स्पेसिमन. इट इज युजली कंटेनिंग अ 10x or 15x पॉवर लेन्स. आता हे जे आय पीस आहे तिथे काय होतं, जो व्ह्यूअर असतो म्हणजे जो ऑब्जेक्टिव्ह जे ऑब्झर्वेशन करतो त्याला काय म्हणतात व्ह्यूअर, तो त्या आय पीसमधून काय करतो, ऑब्झर्व करतो. आणि त्याच्या जी लेन्सची साईज आहे ती किती, 10x to 15x पॉवरच्या लेन्स त्याच्यामध्ये वापरले जातात. कशामध्ये, आय पीस. त्याच्यानंतर सेकंड आहे बॉडी. ही काय झाली त्याची बॉडी ट्यूब. द बॉडी ट्यूब कनेक्टेड टू द आय पीस टू द ऑब्जेक्टिव्ह लेन्स. आता हे बॉडी ट्यूब आहे ते काय कनेक्ट करतं, जो आय पीस आणि जो ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे त्यांना कनेक्ट करायचं काम ते बॉडी ट्यूब करतं. नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह अँड स्टेज क्लिप्स. फर्स्ट आपण बघितलं आय पीस आणि बॉडी ट्यूब्स. आता आय पीस नंतर काय बघितलं, बॉडी ट्यूब काय करत आहे, आय पीसला आणि ऑब्जेक्टिव्हला कनेक्ट करायचं काम करत आहे. तर त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ह. आता ऑब्जेक्टिव्ह लेन्स आर द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप. दे आर closest to the specimen. A standard microscope has 3 to 4 objective lens which range from 4x to 100x. आता हे जे ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे त्याच्यामध्ये 3 ते 4 प्रकारचे काय असतात, ऑब्जेक्ट असतात. आणि त्याच्यामध्ये जसं फॉर एक्झाम्पल 4x, 10x, 15x, 45x, 100x अशा रेंजच्या पॉवरच्या काय असतात, त्याच्यामध्ये लेन्स बसवले असतात. आता हे जे ऑब्जेक्टिव्ह आहे तो मायक्रोस्कोपचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण की तिथूनच तिथं काय होतं, जी ऑब्जेक्टिव्ह जो स्पेसिमेन आहे त्याची इमेज तिथं काय होते, फॉर्म होते. कशामध्ये, जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये ते इमेज फॉर्म होते. आणि त्याच्यानंतर जो व्ह्यूवर आहे त्याला त्या लाईट थ्रू ट्रान्समिट होऊन आय पीसच्याद्वारे तो व्ह्यू करू शकतो. त्याच्यानंतर आहे स्टेज क्लिप. स्टेज क्लिप आर अ मेटल क्लिप्स दॅट होल्ड द स्लाईड इन अ प्लेस. आता आपल्याला माहिती आहे जे स्टेज क्लिप आहे त्याचं काय फंक्शन आहे, जे स्लाईड आहे आपण तिथं किंवा जे ऑब्जेक्टिव्ह तिथं ठेवतं ते काय करायचं, होल्ड करायचं कार्य ते स्टेज क्लिप कंप्लीट करतात. नेक्स्ट आहे आर्म अँड बेस.
हे बघा इथं हे आर्म दिसते आपल्याला आणि त्याच्यानंतर खाली आहे हा बेस. The arm connected the body tube to the base of the microscope. आता आर्मचं जे काय आहे का जी बॉडी ट्यूब आहे ती कशाला कनेक्ट करायची, जे मायक्रोस्कोपचा बेस आहे त्याला ते कनेक्ट करायचं काम कोण करतं, आर्म करतं. अँड बेसचं काय, बेस सपोर्ट द मायक्रोस्कोप अँड इट व्हेअर इल्युमिनेटर. आता जो बेस आहे तो कशाला सपोर्ट करतो, मायक्रोस्कोपला, आणि जे इल्युमिनेटर स्टेज आहे त्याला काय करतो, तो बेस सपोर्ट करतो. हे बघा इथं हा बेस आहे आणि हा इल्युमिनेटर, म्हणजे ही जी बॉडी आहे जी कशावरती डिपेंड आहे तर तो बेस आहे त्याला सपोर्ट करायचं काम कोण करतं, बेस. आणि जो इल्युमिनेटर पार्ट आहे तो कशावरती प्रेझेंट आहे तर बेसवरती प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे इल्युमिनेटर अँड द स्टेज. आता हे जे लाईट ट्रान्समिट होतं त्याला काय म्हणतात, इल्युमिनेटर. हा जो लाईट ट्रान्समिट होतं त्याला काय म्हणतात, इल्युमिनेटर. आणि इथं हे आहे स्टेज. Illuminator is the light source for a microscope. A compound light microscope uses a low voltage bulb as a illuminator. आता जो कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप आहे त्याच्यामध्ये एक कमी व्होल्टेजचा काय केलेलं जातं, बल्ब वापरलं जातं. कशासाठी तर फॉर द सोर्स ऑफ द लाईट त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट होण्यासाठी. आपण बघा सिंपल मायक्रोस्कोपमध्ये बघितलं एक कॉन्केव्ह लेन्स असते त्याच्या थ्रू काय होते, लाईट ट्रान्सपोर्ट होते. आता तसं कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोपमध्ये काय वापरलं जातं, एक कमी होलचं बल्ब वापरला जातो आणि त्याच्या थ्रू काय होते, त्या लाईट कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये काय होतं, लाईट ट्रान्सपोर्ट होतं. त्याच्यानंतर आहे स्टेज इज द प्लॅटफॉर्म व्हेअर द स्लाईड इज प्लेस. आता आपल्याला माहिती आहे स्टेजचा कशासाठी उपयोग होतो, आपण जे ऑब्जेक्टिव्ह आहे आपलं ते कशावरती ठेवतो आपण, ते स्लाईडवर. आणि ते स्लाईड ठेवण्यासाठी कशाचा वापर होतो, स्टेजचा. नेक्स्ट आहे कंडेन्सर अँड डायफ्रॅग्राम. आता अ कंडेन्सर गॅदर अँड फोकसिंग लाईट फ्रॉम द इल्युमिनेटर ऑन टू द स्पेसिमेन बिंग व्ह्यू. आता हे जे कंडेन्सर आहे त्याचा काय यूज आहे तर ते काय करतं, जो लाईट आहे तो फोकस कुठं जो ऑब्जेक्ट आहे किंवा जो स्पेसिमेन आहे त्याच्यावरतीच त्या लाईटचा फोकस पाडण्यासाठी किंवा व्ह्यू होण्यासाठी त्याचा काय होतं, इल्युमिनेटरमध्ये कंडेन्सरचा उपयोग होतो. नेक्स्ट आहे डायफ्रॅग्राम इज अ 5 होल्ड डिस्क. हे बघा इथं आपल्याला डायफ्रॅग्रामचं स्ट्रक्चर दिलं आहे. हे कुठं प्रेझेंट असतं, जे इल्युमिनेटर स्टेज आहे त्याच्या खाली काय असतं, इथं डायफ्रॅग्राम प्रेझेंट आहे. जे इल्युमिनेटर स्टेज आहे याचा लाईट कुठे ट्रान्समिट होतो, जो इल्युमिनेटर स्टेज आहे याचा लाईट कुठे ह्या डायफ्रॅग्राममध्ये ट्रान्समिट होतो आणि तिथून तो जो स्टेज आहे तिथं त्या स्टेज वरती तो लाईट फॉर्म होतो.
Diaphragm is a 5-hole disc placed under the stage. स्टेजच्या खाली हे काय डायफ्रॅग्राम प्रेझेंट असतं. Each holes is different diameter. By turning it, you can vary the amount of light passing through the stage opening. आणि हे जे डायफ्रॅग्राम आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये ती लाईट काय होते त्याच्यामध्ये त्या स्टेजपर्यंत काय होते पास होते. जे अपिचर आहे तिथपर्यंत ती लाईट काय होते पास होते. आता आपण हे जे कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप आहे त्याचे वेगवेगळे पार्ट्स बघितले आणि त्या प्रत्येक पार्ट्सचे काय बघितले फंक्शन बघितले. आता हे जे एक्झॅक्टली कसं कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोपमधून एक्झॅक्टली कसं लाईट ट्रान्समिट होतो ते आपण बघू. हाऊ टू डज ट्रॅव्हलिंग थ्रू अ मायक्रोस्कोप. जे जो लाईट आहे तो मायक्रोस्कोपमधून कसं ट्रॅव्हल होतो ते बघायचं. बघा फर्स्ट, light is the first emitted by the light source and is directed to the condenser lens to the specimen. आता काय इथं बघा दिलेले आहे, लाईट इज फर्स्ट इमिटेड बाय द लाईट सोर्स. आता जो लाईट सोर्स आहे आपण काय वापरलेला आहे कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये, तर लाईट एक कमी होलचा इथे तर काय केलेला आहे लाईट यूज केलेला आहे बरोबर. तो काय आपला लाईट सोर्स इज डायरेक्टेड बाय टू कंडेन्सर लेन्स टू द स्पेसिमन. आता इथे बघा हा आपल्या इथं काय हे जे इल्युमिनेटर स्टेज आहे इथे काय होता हा आपला काय लाईटचा सोर्स आहे. म्हणजे इथे काय आपण एक बल्ब बसवलेला आहे तिथून काय होतं लाईट ट्रान्समिट होतं. तर तो कुठं जातो जे कंडेन्सर स्टेज आहे म्हणजे जे डायफ्रॅग्राम जवळ जे स्टेज आहे इथं तो काय होतो ट्रान्समिट होतो. फर्स्ट ऑफ ऑल आता इथून जो लाईट सोर्स सुरू झाला तो फर्स्ट पहिल्यांदा कुठे जाईल जे कंडेन्सर स्टेज आहे तिथे तो काय होतो फर्स्ट ऑफ ऑल ट्रान्समिट होतो. The light from the specimen then pass through the objective lens. आता कंडेन्सर डायफ्रॅग्राम किंवा कंडेन्सर लेन्स जवळ इथं लाईट पास झाल्यानंतर तो कुठे फॉर्म होतो जे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे जे स्पेसिमन आहे तिथं तो म्हणजे हे स्टेजवरती ॲपिचरमधून त्या लेन्सवरती तो काय होतं ते लाईट तिथं सोर्स पास होतो. द लाईट फ्रॉम द स्पेसिमन देन पास थ्रू द ऑब्जेक्टिव्ह लेन्स. आता जी स्लाईड आपण ठेवलेली आहे त्याच्यामध्ये काय आपला ऑब्जेक्टिव्ह आहे त्या ऑब्जेक्टिव्हपर्यंत ट्रान्समिट झाल्यानंतर ते कुठे पास होते ती लाईट जी आपली ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे ज्या 4 लेन्स आपण बघितल्या ऑब्जेक्टिव्ह लेन्स ती 4x 10x किंवा 15x 45x 100x ज्या लेन्स आपण ज्या 4 ऑब्जेक्टिव्ह लेन्स बघितल्या त्याच्यामध्ये ती काय होते फॉर्म होते. नंतर फर्दर light ray are passed to the protected lens which receive their direct so that when the image reach to the eye it will not appear upside and downside. आता ऑब्जेक्टिव्ह लेन्समध्ये फॉर्म झाल्यानंतर ती जी आपली कोणती प्रोटेक्टिव्ह लेन्स आहे म्हणजे कोणती ही जी आहे ती काय आहे आपली प्रोटेक्टिव्ह लेन्स. प्रोटेक्टिव्ह लेन्समध्ये काय होते त्याची इमेज फॉर्म होते आणि त्याच्यानंतर तिथं ती इमेज फॉर्म झाल्यानंतर ती आपल्याला काय होते डोळ्यांनी ती इमेज काय होते व्ह्यू होते. नॉट ऑल मायक्रोस्कोप हॅव अ प्रोटेक्टर लेन्स सो दॅट द व्ह्यूअर मे बी सीन अ रिसिव्हर इमेज. इन दिस केस व्हेन द स्लाइड इज मूव इट विल बी appear to moving in the opposite direction to the viewer. The light ray then travel to the auricle lens or eyepiece is often 10 magnification lens, meaning it magnified and magnified image is addition to 10 time. The image is then protected into the eyes. आता आपण बघितलं की जे लाईट आहे तो कंपाऊंड मायक्रोस्कोपमधून कसं ट्रान्समिट होतं हे आपण इथं बघितलं. आता त्याच्यानंतर त्याचे काय यूज होता कंपाऊंड मायक्रोस्कोपचे काय काय यूजेस होतात ते आपण बघू. हे बघा आता हे आपल्या ऑब्जेक्टिव्ह लेन्सच्या कशा इमेज दिसतात. आता 14x जर आपण ऑब्जेक्टिव्ह लेन्स वापरले तर कशी इमेज दिसते, 100x जर ऑब्जेक्टिव्ह लेन्स वापरली तर कशी दिसते, 400x जर वापरली तर कशी इमेज त्याच्यातून फाइंड आउट होऊ शकते हे इथं आपल्याला त्याच्यातला डिफरन्स दिलेला आहे.
नेक्स्ट आहे युजेस ऑफ कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप. आता त्याचे काय काय युजेस होत्या कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोपचे ते बघू. कंपाऊंड मायक्रोस्कोप इज अ ग्रेटर यूज इन पॅथॉलॉजी लॅब्स, सो इज आयडेंटिफाय द डिसीज. फर्स्ट काय पॅथॉलॉजिकल ज्या लॅबमध्ये आहे तिथं ते डिसीज आयडेंटिफिकेशन करण्यासाठी कसला उपयोग होतो कंपाऊंड मायक्रोस्कोपचा. त्याच्यानंतर इन फॉरेन्सिक लॅबोरेटरी कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप आर यूज टू आयडेंटिफाय प्रेझेन्स ऑफ मिनरल अँड मेटल्स इन ह्युमन सेल सो दॅट द सॉल्व क्रिमिनल केसेस. जे फॉरेन्सिक लॅबोरेटरी म्हणजे जे क्रिमिनल केसेस आहेत त्या सॉल्व करण्यासाठी पण कसला उपयोग होतो कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोपचा. तसंच फॉरेन्सिक एक्सपर्ट can also find out the origin of the drug by viewing its component particle under the microscope. आता जे आपण ड्रग्स आहे किंवा जे काही हे मेडिसिन असते त्यांचे ओरिजिन किंवा त्यांच्यामधले पार्टिकल फाइंड आउट करण्यासाठी पण कसला उपयोग होतो कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोपचा उपयोग होतो. नेक्स्ट आहे स्टुडंट इन स्कूल अँड कॉलेजेस आर बेनिफिटेड बाय द युजेस ऑफ मायक्रोस्कोप फॉर कंडक्टिंग देअर academic experiment. It is the humans help to student can now see the bacteria and virus which is the otherwise invisible to the naked eye, thereby witness thing which they have student in the theory. आता कॉलेज मध्ये पण त्याचा काय होतं जे प्रॅक्टिकल आपण परफॉर्म करतो त्याचे पण परफॉर्म करताना कंपाऊंड मायक्रोस्कोप काय होतं उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल जे बॅक्टेरिया आहे व्हायरस आहे ते काय होतं आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाही, म्हणून ते फाइंड आउट करण्यासाठी किंवा त्याचं स्ट्रक्चर बघण्यासाठी की त्याचा कसला उपयोग होतो तर कंपाऊंड मायक्रोस्कोपचा उपयोग होतो. प्लांट सेल अँड ऑल्सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग on them can be observed under the microscope, so compound micro has proved the beneficial to the biologist too. आता इथं आपलं कंपाऊंड मायक्रोस्कोपचा हा टॉपिक इथं संपला. नेक्स्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप याचा स्टडी करू.